प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद असो. देव चांगला आहे. पुन्हा एकदा आज या सकाळच्या समय त्याचं पवित्र गौरव करण्याची संधी परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिली, त्याबद्दल देवाचा धन्यवाद करूया. आपला कंटिन्यू जो विषय चालू आहे, बंदिवासातून मोकळे करणारा येशू. मी बंदिवास म्हणजे नेमकं काय, मी मागच्या वीक मध्ये देवाच्या वचनातून ऐकलं. बंदिवास म्हणजे बंधनामध्ये असणं. काही बंदिवास हे दिसणारे असतात, तर काही बंदिवास हे डोळ्याने दिसत नाही. हे बंदिवास नेमकं कशामुळे मनुष्यावरती काम करतात, का मनुष्याला ते बंधनामध्ये ठेवतात? कारण ऐकलं की काही बंदिवास हे अज्ञानामुळे मनुष्याच्या जीवनात येतात. 7 प्रकारचे बंदिवास मला तुम्हाला शिकवायचे आहे. त्यापैकी आम्ही मागच्या वीक मध्ये पहिला बंदिवास ऐकला, अज्ञानाचा बंदिवास. आज मी दुसरा बंदिवास ऐकणार आहोत, न दिसणारा बंदिवास. प्रियनो, काही बंदिवास, काही बंधन, काही अडखळणं हे मानवीय रीतीने मनुष्याच्या जीवनात, त्याच्या कुटुंबात, त्याच्या विचारात, त्याच्या स्वभावामध्ये, त्याच्या आचरणामध्ये काही बंदिवास मनुष्याच्या द्वारे काम करतात. तर काही बंदिवास असे आहेत की ते माणसाला दिसत नाहीत, पण त्याची जाणीव माणसाला होते, त्याची चाहूल माणसाला होते. आणि ते बंदिवास आहेत. या 2 नंबरच्या बंदिवासामध्ये सुद्धा 7 प्रकारचे बंदिवास आहेत. न दिसणारे 7 प्रकारचे बंदिवास मनुष्याला आशीर्वादापासून, भरभरीपासून, समृद्धीपासून, आरोग्यापासून, कृपेपासून, वचनापासून हे 7 प्रकारचे बंदिवास माणसाला दूर करतात. पहिला बंदिवास आहे या न दिसणाऱ्या बंदिवासामधला आजार, रोग ज्याला म्हणतात. काही रोग हे माणसाच्या पापामुळे आहेत, माणसाच्या चुकामुळे आहेत. तर काही बंदिवास, आजाराचा बंदिवास आहे, हा माणसाच्या परीक्षेसाठी आहे, माणसाची पारख होण्यासाठी आहे, माणसाला स्थिर करण्यासाठी आहे, माणसाला पुन्हा देवाकडं परत मनुष्य देवाकडे वळण्यासाठी आजार माणसाच्या जीवनामध्ये देव देतो. त्याचा दुसरा बंदिवास आहे निराशा. मनुष्य अनेक वेळा काम करतो, अनेक वेळा तो कमवतो, अनेक वेळा तो आनंदित राहण्याचा प्रयत्न करतो, पण 90% आजचा समाज, आजची मंडळी, आजचा विश्वासणारा वर्ग हा निराशामध्ये तो जीवन जगत आहे, डिप्रेशन मध्ये तो जीवन जगत आहे. तो विश्वास देवावरती ठेवत आहे, पण त्याचा विश्वासाचा परिणाम त्याच्या जीवनावरती घडत नाहीये. म्हणून त्याला डिप्रेशन मध्ये जावं लागतं, त्याला तणावामध्ये जीवन जगावं लागतं. अनेक वेळा उपवास तो करतो, अनेक वेळा प्रार्थना तो करतो, पण त्याच्या प्रार्थनेचं स्वरूप, त्याची निराशा बदलत नाही. कारण तो जे काही विचार करतो त्या विचारामुळे त्याची परिस्थिती बदलत नाही. सदैव त्याला निराशामध्ये, त्याला सर्व प्रकारे डिप्रेशन मध्ये त्याला शैतान बांधून ठेवतो. हे न दिसणारे बंदिवास मनुष्याच्या जीवनामध्ये त्याला देवाच्या सानिध्यापासून, त्याला देवाच्या वचनापासून, त्याला देवाच्या आरोग्यापासून, त्याला देवाच्या महिमेपासून दूर ठेवतात. आणि सदा सर्वदा न दिसणारे बंधन जे आहेत ना, हे मनुष्याला निराशाकडे घेऊन जातात. न दिसणारे बंदिवासापैकी तिसरा बंदिवास आहे व्यसन. ते कुठलेही असू द्या. व्यसन अशी एक सवय आहे जी एका मनुष्याला लागल्यानंतर आनंदित तर करते. म्हणजे एखाद्या व्यसनाच्या आहारी ज्यावेळेस मनुष्य जातो, व्यसन तो करत नाहीये, व्यसन त्या गोष्टीला इतकं भारी करतं की त्याच्याशिवाय त्याला जगू पण देत नाही आणि राहू पण देऊ शकत नाही. म्हणून हे व्यसन जे आहेत ना, मग ते कुठल्याही प्रकारचे असू द्या,
जगात अनेक प्रकारची व्यसनं आहेत, जगात अनेक प्रकारच्या मनुष्याला बर्बाद करणाऱ्या गोष्टी आहेत. या सर्व गोष्टी मनुष्याच्या जीवनात अनेक प्रकारचे बंदिवास घेऊन येतात, नाश घेऊन येतं, मरण घेऊन येतं. व्यसनामुळं आज कितीतरी कुटुंब बर्बाद आहेत, आज कितीतरी लोक कमवतात पण पुरत नाहीये. अनेकांना व्यसनापायी वाईट मित्रता लागली, वाईट सवय त्यांना लागली, वाईट संगती त्यांना लागली, वाईट वळण त्यांना लागलं आणि या व्यसनापायी अनेकांनी देवाने दिलेलं सुंदरसं जीवन त्यांनी व्यसनापायी गमावलं. अकाली मरण, तरुणपणामध्ये मरण, अनेक प्रकारच्या पीडा त्यांनी सहन केल्या. या व्यसनापायी अनेक जण बर्बाद झाले. माझ्या प्रियानो, चौथं न दिसणारं बंदिवास आहे कर्ज. लोकांना दिसतं का तुमच्यावर किती कर्ज आहे? नाही दिसत. लोक म्हणतात हे केवढे कमवतात, 10,000, 20,000, 30,000, 40,000 रुपये हे महिन्याला कमवतात, पण मग यांचं कर्ज का फिटत नाहीये? यांचे श्राप का तुटत नाहीये? यांना ब्लेसिंग का मिळत नाहीये? कारण बायबल हे बोलतं, जोपर्यंत तुम्ही कमवता पण कमाईचा 10वा भाग जोपर्यंत तुम्ही विधीवरती देत नाही, तोपर्यंत तुमचे श्राप, तुमचे कर्ज, तुमचे सर्व प्रकारचे बंधन तुटत नाहीये. आज लाखो रुपये लोक कमवतात, आपल्या डोळ्याने आपल्या हातामध्ये ते पाहतात आणि दुसऱ्या दिवशी ते कुठं जातात त्यांना माहित नाहीये. व्याजावाला आहे, हप्त्यावाला आहे, याचं उसनं घेतलं, त्याचं उसनं घेतलं, त्याला द्यायचं, याचं घ्यायचं. महिनाभर तो कमवतो पण त्या कमाईचा त्याला उपभोग घेता येत नाही. याचं एकमेव कारण बायबल बोलतो, तू आपल्या द्रव्याने, आपल्या उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान कर, तो तुझी कोठार समृद्धीने भरेल. आम्हा जगाच्या लोकांना देण्यासाठी आमच्याकडे पैसा आहे, जगाची वस्तू घेण्यासाठी आमच्याकडे पैसा आहे, व्यर्थ खर्च करण्यासाठी आमच्याकडे पैसा आहे, नको त्या ठिकाणी आमची कमाई गुंतवण्यासाठी आम्हाला पैसा आहे. पण ज्या विधीवरून देव तुम्हाला आशीर्वादित करणार आहे, ज्या विधीवरून तुमची बरकत परमेश्वर तुम्हाला वापस करणार आहे, ज्या विधीवरून तुम्हाला 100% वापस मिळणार आहे, त्या ठिकाणी देण्यासाठी तुमच्याकडे जेव्हा पैसा नसतो त्यावेळेस तुमच्याकडे अनेक प्रकारचे श्राप कर्जाच्या स्वरूपामध्ये तुमच्या घरामध्ये, तुमच्या कमाईमध्ये ते काम करतात. 15,000 कमवू द्या, 12,000 रुपये कमवू द्या, 20,000 रुपये कमवू द्या. मनुष्याला सध्या एकच कर्ज जास्त ताण देत आहे, ते आहे बचत गटाचे हप्ते. इकडे माणूस मरू द्या नाही तर काही होऊ द्या, हप्ता वेळेवरती भरलाच पाहिजे. माणसाला एवढी दहशत आहे, त्याचा जीव पडेल. माणूस घरात खर्चत नाही पण हप्त्यावाल्याचे पैसे जपून ठेवतो. कर्ज आहे. आज मंडळी मला तुम्हाला सांगू द्या, अनेक प्रकारचे कर्ज जगामध्ये उपलब्ध आहेत. लोन म्हणून उपलब्ध आहे. तुम्हाला लोन काढण्याची वेळ माझा देव देणार नाही. माझा देवाने तुमचे कर्ज मुक्त जर तुम्हाला केले, श्राप मुक्त जर केले, मग तुमच्यावरती कर्जाचा बंधनाचा आत्मा का आहे? तुमच्या कमाईवरती, तुमच्या आनंदावरती, तुमच्या आशीर्वादावरती, तुमच्या शांततेमध्ये, तुमच्या भरपुरीमध्ये का आज देवाची बरकत नाहीये? सर्वत्र पाहावं, हाय 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 तुमच्या घरात आहे. कारण हा कर्जाचा न दिसणारा बंदिवास आज मंडळीमध्ये, कुटुंबामध्ये काम करत आहे. लोकांना माहित आहे का तुमच्यावर किती कर्ज आहे? नाही माहिती. तुम्ही फक्त चांगले कपडे घालता, चांगले खाता पिता, चांगल्या ठिकाणी फिरता. लोकांना काय माहिती आहे तुमच्यावर काय कर्ज आहे? आणि ते विश्वासणारे पण मोठ्या थाटामाटाने म्हणतात. त्यांना काय कळतं आम्ही काय करतो? तुम्ही काय करता हे माझ्या देवाला माहित आहे. तुम्ही फसवताय देवाला. मनुष्य देवाला ठकवील का? हो, देवाला ठकवेल.
कशाने आम्ही देवाला फसवलं? देव म्हणतो दान, दशमांश, विशेष भेट याच्या संबंधाने तुम्ही देऊन तर पहा, तुमचे कर्ज परमेश्वर मुक्त करेल. तुम्हाला कर्जाच्या बंधनात देव राहू देणार नाही. या बंदिवासामध्ये तुमची तर पिढी गेली, पण तुमच्यामुळं तुमच्या 10व्या पिढीपर्यंत ते श्राप, ते कर्ज, ते सर्व श्रापित आत्मा तुमच्या 10व्या पिढीपर्यंत काम करत आहे. हा न दिसणारा बंदिवास आज चांगल्या चांगल्या विश्वासणाऱ्याच्या फॅमिलीला तो बर्बाद करत आहे. प्रार्थना करत आहात, उपवास पण करत आहात, देव म्हणतो मी त्यांची प्रार्थना ऐकत नाही. परिणाम स्वरूप आज लोकांनी आशीर्वादित होण्याऐवजी ते बंदिवासाकडे चालले. या कर्जापायी अनेकांनी आपली घरं विकली, शेती विकली, जी काही थोडीशी मिळकत त्यांनी केली होती ती पण त्यांना गहाण ठेवावी लागली आणि कर्ज फेडावं लागलं. काय तुमच्या कमाईचा उपयोग की ज्याच्यामुळे तुम्हाला देवाने तर संधी दिली होती आशीर्वादित होण्याची, देवाने तुम्हाला वस्तू दिली होती, त्याच्याद्वारे तू कमाई कर, त्याच्याद्वारे तू पोटभर खा, त्याच्याद्वारे तुझं घर उदरनिर्वाह तू कर, पण त्या चुकीच्या स्वभावामुळं देवाने दिलेले आशीर्वाद तुला विकावे लागले, सोडावे लागले आणि परिणाम स्वरूप तुझ्यावरती कर्ज झालं. हा कर्जाचा बंदिवास आजही जगातील 90% लोकांना सुधरू देत नाही. त्याच्या पुढचा बंदिवास आहे 5वा, अपयश. किती काम करा, किती प्रयत्न करा, किती भरतीसाठी तुम्ही ट्राय करा, मिलिटरीची करा, पोलीस भरतीची करा, नेव्हीची करा, अनेक प्रकारच्या प्रयत्न करा, प्रयत्न करता करता वय निघून गेलं पण नोकरी मिळाली नाही. अपयश. ज्या कामात हात घालतात त्या कामात अपयश, ज्या योजना तुम्ही करता त्या योजनेमध्ये अपयश, आणि नंतर सारं वय निघून गेल्यानंतर म्हणतात नाही आता काहीतरी थोडंफार तुकडा पाणी मिळेल असं साधं सुद्धा काम करू. अपयशाचा हा बंदिवास आज चांगल्या चांगल्या लोकांना सुधरू देत नाहीये. त्याच्यानंतरचा दुसरा बंदिवास आहे, 6वा बंदिवास, कौटुंबिक वाद, भांडण ज्याला आपल्या भाषेमध्ये म्हटलं. आज अनेकांच्या घरामध्ये मला तुम्हाला सांगू द्या, एक मन, एक विचार, एक स्वभाव आणि एक आचरण नाहीये पती पत्नी मधलं. नाही मला पत्नी सुंदरच पाहिजे, पती पण सुंदरच पाहिजे, कामावालाच पाहिजे, नोकरीवालाच पाहिजे, शेतीवाडीवाला पाहिजे. लग्न होस तर फार गोड गोड बोलतात, लग्न झाल्यानंतर काय? विवाह करताना ते देवासमोर विवाहासाठी उभे राहतात. प्रभू सुखामध्ये, दुःखामध्ये, गरिबीमध्ये, श्रीमंतीमध्ये, प्रभू मी त्याला माझा कराराचा पती म्हणून, ती माझी कराराची पत्नी म्हणून देवा मी स्वीकारते. आयुष्यभर मी तिच्यावरती प्रेम करून तिचा आदर करेन आणि मी त्याचा आदर करेन असं वचन देतात. मग हे गेलं कुठं? कौटुंबिक वाद, थोडस विचार मिळत नाहीयेत, त्याच्यामुळे वादविवाद. अनेकांचं कौटुंबिक जीवन सध्याच्या घडीला सुखी नाहीये, कारण बंदिवास आहेत, हे न दिसणारे बंदिवास आहेत. हे तुमच्या वैवाहिक जीवनालाच नाही, तुमच्या प्रार्थनेच्या जीवनाला, तुमच्या विश्वासाच्या जीवनाला, तुमच्या उपवासाच्या जीवनाला, तुमच्या चर्च मध्ये येणाऱ्या जीवनाला ते धोकादायक आहेत. आज स्तोत्र 128 प्रमाणे वैवाहिक जीवन कुठं पाहायला मिळत नाहीये. हे न दिसणारे बंदिवास देवाच्या घरामध्ये, देवाच्या परिवारामध्ये, देवाच्या निवडलेल्या लोकांमध्ये का काम करतात? कारण त्यांनी करार मोडला.
आणि वचन रद्द केल्यामुळं आज पती आणि पत्नी मधला जो विश्वासाचा आत्मा आहे, हा विश्वास त्यांच्यामध्ये राहिला नाही. परिणाम स्वरूप विवाह तुटण्याच्या मार्गावर आणि सर्वात जास्त वादविवाद धार्मिक परिवारामध्ये, तलाक, डायव्होर्स पर्यंत त्यांचे वादविवाद गेलेले आहेत. मुख्य कारण ऍडल्टरी त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये, व्यभिचार त्यांच्या परिवारामध्ये, अविश्वासूपणा त्यांच्या परिवारामध्ये. हे न दिसणारे बंदिवास आज धार्मिकच कुटुंबाला नाही, अधार्मिक कुटुंबामध्ये सुद्धा काम करत आहेत. पुरुष एकटा असावे बरं नाही, त्याला अनुरूप असा सहकारी मी निर्माण करीन. आणि अनुरूप देवाने बनवलं, ती हाडातलं हाड, मांसातील मांस, हिला नारी बनावं एवढी अक्कल असून सुद्धा कुटुंबामध्ये हा वादविवादाचा बंदिवास काम करत आहे. 7वा बंदिवास न दिसणाऱ्या गोष्टीमधला, पैसे न पुरणे. कमवलं, शिल्लक काहीच नाही. 10,000 रुपये महिना आहे, 3,000 रुपये घर भाडं जाऊ द्या, 3,000चा किराणा जाऊ द्या, धान्य जाऊ द्या, खाऊन पिऊन कम से कम 1,000-2,000 रुपये तरी महिन्याला शिल्लक पाहिजे. पण काहीच राहत नाही. तुमचे 10,000 काय, माझा मित्र 80,000 रुपये पगार घेतोय, रुपये शिल्लक राहत नाही. पैसे लोकांना पुरत नाहीये. किती कमवा, ते फाटक्या झोळीमध्ये टाकल्यासारखं त्यांचं आहे, फुटक्या हौदामध्ये पाणी भरल्यासारखं आहे. एकमेव कारण परमेश्वराची भीती. प्रेम, हा न दिसणारा बंदिवास आज चांगल्या चांगल्या कुटुंबाला बर्बादीकडे घेऊन चालला. परिणाम स्वरूप आज त्यांच्या जीवनामध्ये ते सुखी नाही, आनंदित नाही, हर्षदायी नाही, हर्षाने उल्हासित ते नाही. कारण बंदिवासाने त्यांचं जीवन पूर्णपणे बर्बाद करून टाकलं. हा दुसरा बंदिवास. तिसरा बंदिवास, छळलेले, भुकेलेले बंदिवास. यशायाचं पुस्तक 46वा अध्याय आणि वचन नंबर 7 मध्ये लवकर. तिसरा बंदिवास, छळलेले, भुकेलेले बंदिवास मनुष्याच्या जीवनात कसं काम करतात. यशाया 46वा अध्याय वचन नंबर 7 मध्ये, ते त्याला उचलून खांद्यावरती घेतात, त्याला नेऊन त्याला त्याच्या जागेवरती ठेवतात. तो तेथे उभा असतो, आपल्या स्थानावरून त्याला अलग करी. त्याचा दावा केल्यास तो येत नाही, त्या संकटातून तारीत नाही. पहा, या ठिकाणी हा छळलेला बंदिवास, भुकेलेला बंदिवास, इस्रायल लोकांनी जिवंत देवाला सोडून नाशवंत मूर्तीमध्ये त्यांनी देव शोधला. त्या वचनात जर तुम्ही अजून पुढं वरच्या वचनात वाचलं तर लोकांनी सोनाराला बोलवलं, सोन्याच्या मूर्त्या त्यांनी बनवल्या, त्या खांद्यावरती घेतल्या. 7व्या वचनामध्ये असं म्हणतं, खांद्यावरती घेऊन त्यांची प्रतिष्ठा त्या ठिकाणी त्यांनी केली, त्यांच्या जागेवरती त्यांना बसवलं आणि त्यांच्या पुढं दंडवत घालून प्रार्थना करून ते नाशवंत गोष्टीकडे प्रार्थना करत आहेत. पण ते त्यांना सोडत नाही, त्यांना उत्तर मिळत नाही. छळलेले आहे, त्यागलेले आहेत आज लोक जीवनाला, कंटाळलेले आहेत आज लोक जीवनाला, परिवाराला ते कंटाळलेले आहे. मागतात ते त्यांच्याकडं की देवा आमची रोजची भाकर आम्हाला दे, तरी मिळत नाहीये. आज उपवासी आहेत, भीक मागण्याची वेळ आज लोकांवरती आली, हात पसरण्याची वेळ आज लोकांवरती का आली. कारण हे बंदिवास
मनुष्याला देवाच्या आशीर्वादापासून, देवाच्या वचनापासून, देवाच्या अभिषेकापासून, देवाच्या संगतीपासून आज हे बंदिवास माणसाला दूर घेऊन जात आहे. तुमचा छळ होतोय का? देवाच्याच लोकांचा छळ होत नाहीये. जे देवाला ओळखत नाहीत ना त्यांचा पण छळ होतोय. शारीरिक छळ होतो, मानसिक छळ होतो, वैवाहिक छळ होतो, भौतिक छळ होतो, जगित त्यांची अप्रतिष्ठा होते, निंदा त्यांची होते, छळ होत आहे त्यांचा. आणि हा छळ त्यांच्या विश्वासाला पाडण्यासाठी, त्यांच्यातील देवाचं काम बंद होण्यासाठी हे छळाचे आत्मे काम करत आहेत. दुष्ट आत्मे, दुरात्मे, विकाराचे आत्मे, पीडाचे आत्मे आणि छळाचे आत्मे, अनेक प्रकारचे आत्मे आहेत. हे छळाचे आत्मे जोपर्यंत त्यांची इच्छा ते पूर्ण करत नाहीत तोपर्यंत माणसाचा छळ करतात. लोक म्हणतात माझी सासूच माझा छळ करते, माझे नणंद माझा छळ करते. त्यांना हौस नाहीये. ते आत्मे तुमच्या घरात काम करत आहे, तुमच्या लोकांमध्ये ते काम करत आहे. हे छळाचे आत्मे तुमच्या घरातून, तुमच्या लोकांतून निघून जावे यासाठी जे चांगलं तुमच्या जवळ आहे ते धरून जीवन जगा, ते निघून जात. काय तुमची इच्छा नाही का देवाने तुम्हाला बंधनमुक्त करावं? त्या छळलेल्या बंदिवासातून स्वतःची आणि परिवाराची सुटका करा, म्हणजे तुम्हाला परमेश्वर स्वातंत्र्याच्या वचनामध्ये आयुष्यभर आशीर्वादित करण्यासाठी परमेश्वर तुम्हाला मदत करेल. चौथा बंदिवास, राष्ट्रांना समजणारा तुमचा बंदिवास. काय समजतं राष्ट्रांना? तुम्ही देवाचे लोक आहात म्हणून समजतं का? तुम्ही वचनाचे लोक आहात म्हणून जगाला समजतं का? परमेश्वर काय म्हणतो वचनामध्ये? एहेजकेलचं पुस्तक 39वा अध्याय आणि वचन नंबर 23 मध्ये राष्ट्रांना तुमचा बंदिवास परमेश्वराला दाखवायचा आहे. तुम्ही कशा बंधनात आहात हे राष्ट्रांना कळत नाहीये, जगाला कळत नाहीत ना. आता तुमचे बंदिवास लोकांना दिसणारे परमेश्वर बनवत आहे. एहेजकेलचं पुस्तक 39वा अध्याय वचन नंबर 23 मध्ये राष्ट्रांना समजेल की इस्रायल घराण्यातील लोक आपल्या दुष्टतेमुळे बंदिवासामध्ये गेले. त्यांनी माझ्या बरोबर देव म्हणतो माझ्या बरोबर त्यांनी विश्वासघात केला, म्हणून मी त्यांच्यापासून आपले तोंड मी लपवलं आणि त्यास त्यांच्या शत्रूंच्या हवाली मी त्यांना केलं. तेव्हा ते सर्व तलवारीने पडले. बायबल सांगतं या चौथ्या बंदिवासामध्ये सुद्धा 4 प्रकारचे बंदिवास मला तुम्हाला सांगायचे आहे. पहिलाच बंदिवास आम्ही म्हणतो की राष्ट्रांना प्रगट करणारा बंदिवास. परमेश्वर म्हणतो मी जगाला दाखवेल तुम्ही का बंधनात आहात, कोणत्या चुकीमुळे तुम्ही बंदिवासामध्ये आहात. आता तुमचे बंदिवास आता लपलेले राहणार नाहीयेत, ते झाकलेले राहणार नाहीयेत, ते एका साईडला झालेले बंदिवास नाहीये. ते म्हणतो तुम्ही राष्ट्रांना तुमचे बंदिवास, राष्ट्रांना तुमचं दुखणं, राष्ट्रांना तुमच्या समस्या, राष्ट्रांना तुमचे कारण मी विदित करणारा परमेश्वर होईल. तेव्हा जगाला समजेल देवाचे लोक सुद्धा बंधनात आहेत. हा कोणता बंदिवास आहे? राष्ट्रांना समजन. देवाचे लोक का बंधनात गेले? त्या 23व्या वचनामध्ये म्हणतं लोकांच्या दुष्ट स्वभावामुळे, हट्टी स्वभावामुळे, कठीणपणामुळे, वाईट स्वभावामुळे, लोभाच्या स्वभावामुळे, पापाच्या
स्वभावामुळं, स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्याच्या स्वभावामुळं देव म्हणतो तुम्हाला आता मी बंधनाच्या हवाली केलेला आहे. पहा किती सुंदर म्हणतो. या 7 बंधनापैकी 4थ्या बंधनामध्ये सुद्धा 4 प्रकारचे बंधन आहेत. पहिलं त्याच्यातलं आहे दुष्टतेमुळे मनुष्य बंदिवासामध्ये आहे. दुष्ट स्वभाव, रागाचा स्वभाव, शिवीगाळीचा स्वभाव, क्रोधाचा स्वभाव, देवाला ओळखून सुद्धा देवाचा गौरव न करणारा स्वभाव, ह्या दुष्टपणाच्या स्वभावामुळे लोक आज देवाने नाशासाठी हवाली केले. दुष्ट स्वभाव. दुसरी गोष्ट आहे देवाचे वचन न वाचणे म्हणजे बंदिवास. काय तुमचे लोक पवित्र शास्त्र वाचत आहे? काय पहाटे उठून ते देवाला शरण जात आहेत? काय ते देवाबरोबर बातचीत करत आहे देवाच्या वचनाने? तुम्हाला वर्तमानपत्र वाचायला आवडेल, न्यूज वाचायला आवडेल, पाहायला आवडेल, पण त्या साऱ्या अगोदर देवाचं वचन जर तुम्ही वाचत नाहीत तर लक्षात ठेवा तुम्ही बंदिवासामध्ये लवकरच प्रवेश करता. बायबल न वाचणं म्हणजे बंधनामध्ये आम्ही आहोत की शैतान आम्हाला बायबल वाचू देईना. किती लोक म्हणतात पास्टर आम्हाला वाचता येत नाहीये. तुम्हाला वाचता येत नाही पण तुमच्या घरात कोणीतरी शिकलेलं आहे ना, बसवा ना 10 मिनिटं त्यांना. तुम्ही बसा त्यांच्या समोर, एक अध्याय काढा, वाचा, बारकाईने लक्ष द्या बायबल मध्ये काय लिहिलंय. बायबल न वाचणं म्हणजे बंदिवास आहे. भक्ती किंवा आराधना किंवा चर्च बुडवणं म्हणजे बंदिवास आहे. बायबलमध्ये असं म्हणतं 6 दिवस अखिल मानव जातीला, फक्त धार्मिकालाच नाही, अखिल मानव जातीला त्याने म्हटलं 6 दिवस काम कर, पण 7वा दिवस परमेश्वरासाठी तो वेगळा कर. माहित आहे लोक काय बहाणे मारतात? पास्टर आम्हाला सुट्टी भेटत नाहीये. लग्नाला कुटुंब हजर, पती, पत्नी, लेकरं, सुना, नातवंड. लग्न कितीचं? 3 वाजताच. हजर किती? 10 वाजता. आणि प्रार्थनेला म्हटलं गाडी मिळत नाही, पैसे नाही, सुट्टी नाही, अडचण आहे, शरीर साथ देत नाही. भक्ती बुडवणं, चर्च बुडवणं म्हणजे तुम्ही अशा बंधनात आहात की जिथून तुमची सुटका होणं अशक्य आहे. तुम्ही मस्त म्हणता पास्टर मी घरी बसून प्रार्थना करतो. जर घरी बसून प्रार्थना करत असता तर येशू कशाला चर्च मध्ये गेला असता? येशूला येण्याची काय गरज होती? येशूने पण स्वर्गात बसूनच प्रार्थना केली असती ना. 6 दिवस तुमचे आहे पण 7वा दिवस माझ्या प्रभूचा आहे. तो वेळ प्रभूलाच द्या. जर या 2022 मध्ये तुम्ही तुमचा 7वा दिवस प्रभूला देणार नाहीत त्याची शिक्षाही तुम्हाला भोगावं लागेल. लोक 200 रुपये रोजाचा विचार करतात, पण जर तो वेळ तुम्ही प्रभूला देता तर प्रभू तुमच्या हजारो कामाचे मार्ग मोकळे करणारा देव आहे. चर्च बुडवणं लोकांना काय सिरियस घेत नाहीत लोक. आमच्या घरातून एक जण कोणतरी जात आहे ना, असं असतं तर जलप्रलयानंतर फक्त एकटा नोहा तारवातून खाली आला असता. नोहा, त्याची पत्नी, त्याचे मुलं, सुना, तेच नोहा तारवात बसले असते. पण नोहा उतरला, त्याची पत्नी उतरली, मुलं सुना उतरल्या आणि त्याने एक वेदी बांधली आणि परमेश्वराची आराधना केली.
10 आज्ञापैकी एक आज्ञा 6 दिवस तू काम कर, 7वा दिवस प्रभूला दे. आम्ही 7 दिवस स्वतःसाठी जगतो. कारण किती पाहना, गाडी मिळत नाही, पैसा नाही, वेळ नाही, सुट्टी नाही, आणि अर्जंट कुठेतरी जायचंय, मालक सुट्टी देत नाही, फोन बंद, घर बंद, मालक चक्र मारून नंतर कारण सांगता येते, सकाळीच निघा, सकाळीच गाड्या भेटतील. लग्न 3चं आले मंडपात 10ला, जांभळा देऊ देऊ परेशान, कारण लग्न लागल्याशिवाय जेवण तर नाही. मग चला चहा कुठंतरी पिऊ. लग्नाला अख्खं घरदाराला सुट्टी मिळते, प्रार्थनेला का नाही हो? प्रार्थनेला का सुट्टी नाही? आराधना बुडवायला किती सोपी आहे, पण आराधना बुडल्यामुळं त्या महिन्याचे, त्या आठवड्याचे, त्या दिवसाचे सारे आशीर्वाद आपल्यामध्ये टिकत नाही. आणि या राष्ट्रांना समजणाऱ्या बंदिवासातील शेवटचा बंदिवास आहे, देवाबरोबर विश्वास योग्य न राहणे म्हणजे आम्ही बंधनात आहोत. अनेक लोक आता प्रभू मी या वर्षात तुझ्या बरोबर विश्वसनीय राहील. कोणता विश्वास? फक्त प्रार्थना करणारा विश्वास नाही. प्रभू दान, दशमांश, विशेष भेट, प्रभू तुझा वेळ, तुझी सेवा, तुझं कर्तव्य, तू दिलेली जबाबदारीमध्ये, प्रभू मला ह्या वर्षात मरावं जरी लागलं ना तर मी तडजोड करणार नाही, तुझ्याशी विश्वसनीय राहील. अब्राम विश्वसनीय राहिला, त्याला लुटीचा माल मिळाला, त्याने 10वा भाग प्रभूच्या सेवकाला दिला. विश्वसनीय राहा. प्रार्थनेबाबतीत बोलत नाहीये. वचन हातात बायबल घेऊन चर्च मध्ये आला म्हणजे तुम्ही खूप मोठे विश्वसनीय हे दाखवण्याचा प्रयत्न करू नका. पहिलं वेदी, मग तुमचे आशीर्वाद. असंही आपल्या मंडळीमध्ये किलो संडेचा वेळ येतो ना, मोजकेच लोक विश्वसनीय, बाकीचे या कानाने ऐकले, या कानाने सोडून देतो. विश्वसनीय नाहीये. जर तुम्हाला वाटतं या वेदीचे आशीर्वाद तुम्हाला मिळावे महिन्याच्या पहिल्या, बरं मला सांगा, एखादा माणूस तुमच्याकडे पैसे नाही, एखादा माणूस आजारी पडला, एक्सपायर झाला, पैसे आल्यानंतर तुम्ही जाताल का? नाही जात. काहीतरी उसणं पासणं तर होतंय ना. परमेश्वर एकदा तुम्हाला उसणं घ्यायला लागेल, दुसऱ्यांदा घ्यायला लागेल, तिसऱ्यांदा तर दशमांश देण्यासाठी उसणं घेण्याची वेळ येऊ देणार नाही ना. त्याच्या अगोदर एक आठवडा अगोदर उपाय करणारा परमेश्वर तुमच्या बरोबर राहील. देवाशी विश्वास योग्य न राहणं म्हणजे आम्ही बंधनामध्ये आहोत. हा राष्ट्रांना समजेल बरं का. आता हा बंदिवास तुमच्या पुरता मर्यादित राहणार नाही, तुमच्या कुटुंबापुरता मर्यादित राहणार नाही. हा राष्ट्रांना देव दाखवेल. चर्चच्या बाहेरचे लोक जे आहेत ना, त्यांना दाखवेल हे लोक आशीर्वादित का नाहीत, हे लोक सुखी का नाही, हे लोक आनंदित का नाही, हे लोक भरपुरीमध्ये का नाही, कमवतात पण पुरत का नाही. देव दाखवून देईल हे माझ्याशी विश्वसनीय राहिले नाही. माझ्याच भंडारात अन्न नाही, देव तुम्ही त्यांना कुठून देऊ. विचार करायची गोष्ट आहे प्रियानो. आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा राष्ट्रांना दाखवण्यासाठी परमेश्वर लवकरच हे बंदिवास उघडे करणार आहे. पहा जगांनो, धार्मिक लोकांची अवस्था, बाप्तिस्मा घेणाऱ्या लोकांची अवस्था, मेच घेणाऱ्या लोकांची अवस्था, प्रार्थना करणाऱ्या लोकांची अवस्था, बायबल वाचणाऱ्या लोकांची अवस्था, उपवास करणाऱ्या लोकांची अवस्था. परमेश्वर जगाला म्हणेल पहा, हे यांच्या
चुकीमुळे बंदिवासामध्ये आहेत, बंधनात आहेत. म्हणून प्रियानो, प्रभूमध्ये विश्वसनीय राहा, विश्वसनीय. माझ्या घरातली एक वस्तू कमी, पहिलं प्रभू माझी काळजी घेईल. मी प्रभूची काळजी घेईल, प्रभू माझी काळजी घेईल. अशा विश्वासाचं जीवन जर तुमचं असेल, तुमचे बंदिवास परमेश्वर खोलणारा देव आहे. मोकळं करा स्वतःला, ह्या बंधनातून मोकळं करा. स्वतः मोकळे व्हा. एक शेवटचं वचन वाचून मी बंद करूया. गलतीकरास पत्र याचा 5वा अध्याय, लवकर गलतीकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि वचन नंबर 1 मध्ये, या स्वातंत्र्याकरिता ख्रिस्ताने आपल्याला मुक्त केले, म्हणून त्यात टिकून राहा. त्याच्या त्या स्वातंत्र्यामध्ये टिकून राहा. गुलामगिरीच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका. देवाने तुम्हाला स्वातंत्र्य केलं ना या बंदिवासातून, देवाने तुम्हाला मोकळं केलं ना बंदिवासातून. या कोणत्या बंदिवासातून मोकळं केलं? अज्ञानाच्या बंदिवासातून मोकळं केलं, न दिसणाऱ्या बंदिवासातून मोकळं केलं, छळलेल्या आणि भुकेल्या बंदिवासातून परमेश्वर तुम्हाला मोकळं केलं, आणि राष्ट्रांना समजणारा बंदिवासातून देवाने तुम्हाला मोकळं केलं ना. आता परत त्या बंधनामध्ये अडकू नका. देवाने स्वतंत्र केलं. स्वतंत्र ना. भारत स्वतंत्र होऊन किती वर्ष झाली? 75 पूर्ण झाली. पण देवाने जगाला स्वतंत्र करून किती वर्ष झाली? 2021 वर्ष पूर्ण झाली. तरी लोक ह्या बंदिवासामध्ये आहेत, बंधनात आहेत. आमचं कल्याण कोण करील? आम्हाला चांगले दिवस कोण दाखवील? आम्हाला आशीर्वाद कुठून मिळेल? असं म्हणणारे पुष्कळ आहेत. त्यांना सांगा, बंदिवासातून मोकळं होण्यासाठी स्वतःला प्रभूच्या हातामध्ये द्या, म्हणजे प्रभू तुमचे बंदिवास मोकळे करणारा परमेश्वर आहे. प्रभू कृपया दिवसामध्ये तुमचे बंदिवास तुमच्यापासून देव मोकळं करून तुम्हाला आशीर्वादाच्या नदीमध्ये परमेश्वर घेऊन येऊ. प्रभू कृपया वचनाने देव तुम्हा सर्वांना आशीर्वाद करो. आमेन.